बातमी। इगतपुरीतील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढली आहे। दारणा आणि मुकणे धरणांमध्ये फक्त 43% पाणीसाठा शिल्लक आहे, तर भावली धरणात केवळ 32% पाणीसाठा शिल्लक आहे। आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका अशी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याची ओळख आहे। इगतपुरी तालुक्यात जवळजवळ 7 मोठी धरणे आहेत आणि या मोठ्या धरणांचा जो पाणीसाठा आहे तो जवळजवळ 50% खाली आता आलेला आहे। जायकवाडीला जो पाणी पुरवठा केला जातो त्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुक्यातील दारणा समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे 2021च्या हंगामात राज्याच्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण घटल्याने धरणातही पुरेसा साठा नसल्याने विशेषतः मराठवाड्यात ही स्थिती निर्माण झाली। त्यामुळे या हंगामात जायकवाडी धरणात 65% कमी साठा असल्याने जलसंपदा विभागाने नाशिक जिल्ह्यातील गोदावरीवर दारणा समुद्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने जो आहे हा पाण्याचा विसर्ग केल्याने इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात कमी आलेली आहे। पुढे मार्च, एप्रिल, मे हे 3 ते 4 महिने पुढे येऊन टाकलेले, तरी महाराष्ट्र शासनाने त्वरित हा जो जलसाठा आहे तो नियंत्रित करून पुढे येणाऱ्या पाणी टंचाई आहे त्यावर जो आहे ती मात करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायची गरज आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। TV9 मराठीसाठी शैलेश पुरोहित, इगतपुरी।